गोपालपुरा जिला परिषद समूह की शिंदे गट की शिवसेना की अधिकृत उम्मीदवार इंजीनियर प्रियंका अशोक परांदे चले गांव में घर घर जाकर प्रचार कर रही है, लेकिन उनकी गुजारिश है कि आप धनुष वार्ड नंबर 2 का बटन दबाएं और आने वाली 7 तारीख को उन्हें भारी बहुमत से जीत दिलाएं। नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून मी शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून धनुष्यबाणाकडून आज उभी आहे। गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये फुलचिंचोली गावाची मी कन्या आहे। तर गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये टोटल 14 गावं आहेत। तर सर्वच गावांचा गाव भेट दौरा आमचा चालू आहे। त्याच पद्धतीने होम टू होम प्रचार देखील आम्ही करत आहोत। गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील सर्वच विकास कामे असतील, अनेक प्रश्न असतील, महिलांच्या समस्या असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, जे काही प्रश्न आहेत सर्व प्रश्नांवरती काम मी करत आहे। मी सर्व अभ्यास केलेला आहे। सर्व गाव भेटी दौरे याआधी माझे पूर्ण झालेले आहेत। त्याचप्रमाणे माझा गावातील प्रत्येक घटकाशी, दुर्बल घटकांशी माझा संपर्क झालेला आहे आणि जनतेतून आणि सर्वच लोकांमधून मला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर मी जनतेला आवाहन करते की आज एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण मागील 3-4 वर्षापासून कार्य पाहत आहात। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक योजना आणलेल्या आहेत। त्यामध्येच लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे साहेबांनी। त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी देखील वीज बिल मोफत असेल, शेतकऱ्यांचं अनेक समस्या असतील, पीक कर्जाचा सुद्धा विषय आता मार्गी लागला आपण पाहिलेला आहे। तर अशा पद्धतीने अनेक चांगलं कार्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं सकल महाराष्ट्र पाहत आहे। तर शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मी सर्व जनतेला आवाहन करेन की हे धनुष्यबाणाला मत नसून, हे प्रियंका परांडे यांना मत नसून, हे स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांना हे मत असेल। तर मी जनतेला आवाहन करते की तुम्ही धनुष्यबाणासमोरील 2 नंबरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। घरकुलाचा प्रश्न देखील मी फिरत असताना मला समस्या ही जाणवलेली आहे। बऱ्याच गावामध्ये तर असं आहे की पहिलाच फक्त हप्ता आलेला आपण पाहिलेला आहे। मला जर जनतेतून निवडून दिलं तर मी नक्कीच ह्या भ्रष्टाचारावरती आवाज उठवेल। पाठीमागेच मी जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीओ बद्दलचा जो विषय होता, माध्यमिक शिक्षण मान्यता जी भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने झाली होती, त्यावरती माझा लढा चालू आहे। ते देखील अनेक पद्धतीने मी 4-5 महिने झाले त्याचा फॉलोअप मी घेत आहे आणि स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील या गोष्टीची दखल घेऊन मला याच्यामध्ये मदत केलेली आहे। त्यामुळे मी नक्कीच खालच्या स्तरातील भ्रष्टाचार असो, वरच्या स्तरातील असो किंवा गाव लेवलचा असो, माझ्याकडे ठोस पद्धतीने त्याच्यावरती मी पाऊल उचलत आहे आणि मला संधी मिळाली तर मी 100% माझ्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या विरोधात मी आवाज उठवेल। ना पैसे मी खाईल, ना पैसे कोणाला खाऊ देईल, हा माझा नक्कीच नारा असेल जनते। भ्रष्टाचार मुक्त नक्कीच गोपाळपूर गट तरी मी भ्रष्टाचार मुक्त करून दाखवेल।